friends, we are going to learn first unit and sub-unit is the necklace. First of all, let's see the summary. Loisel had lost her necklace that she had borrowed from her friend, and instead of confessing it to the owner, she got into more debt and poverty in order to repay the amount. The story tells us about the negative effect of pride and vanity and emphasizes the importance of being content with what one has. Now, let's see the lesson. Matilda was a pretty and charming girl. Part 1. Matilda was a pretty and charming girl born as if by an error of fate into a family of clerk. आता या ठिकाणी यातील शब्द बघा. पहिला शब्द आहे चार्मिंग म्हणजे आकर्षक. आता या वाक्याचा अर्थ बघा. मॅटिल्डा एक सुंदर, अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र तिचे नशीब की काय ते एका कारकुनाच्या कुटुंबामध्ये जन्माला आली होती. She had no means of becoming known, understood, love or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. शब्द बघा याच्यामधले. पहिला शब्द आहे वेडेड म्हणजे लग्न. नेक्स्ट अरिस्टोक्रॅट म्हणजे उच्च कुलीन. आता याचा या ठिकाणी अर्थ बघा. तर तिचा जन्म हा एका कारकुनाच्या कुटुंबात झाला होता. त्यामुळे तिला कोणी ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्च कुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. म्हणून शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने होकार दिला. She dressed plainly because she had never been able to afford anything better. आता शब्द बघा. प्लेनली म्हणजे साधे. त्यानंतर अफोर्ड म्हणजे परवडणे. आता त्याचा अर्थ बघा. तिचे कपडे हे साधेसे होते किंवा कपडे ती साधेशी घालायची कारण चांगले कपडे घालणे तिला परवडणे शक्य नव्हते. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. आता या ठिकाणी शब्द बघा. एंटायटल म्हणजे हक्क. आता या वाक्याचा अर्थ बघा. पर आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळवायचा आपल्याला हक्क आहे असे वाटून ती अपार दुःखी व्हायची. म्हणजे तिला खूप दुःख वाटायचं. नेक्स्ट. She suffered because of her shabby, poorly furnished house. या ठिकाणी शब्द बघा.
सॅबी, सॅबी म्हणजे फार जुने. आता या वाक्याचा अर्थ बघा. तिचे घर खूप जुनाट आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या सोयी नव्हत्या, म्हणजे गैरसोयी भरलेले होते. त्यामुळे तिचे जीवन कसं होतं? खूप कष्टाचं होतं. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. आता या ठिकाणी शब्द बघा. टॉर्मेंटेड म्हणजे गांजलेला. त्यानंतर रिसेंटफुल म्हणजे चिडलेला. आता या ठिकाणी याचा अर्थ, या वाक्याचा अर्थ बघा. या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा आणि चीड यायची. या सर्वाची तिला खूप चीड यायची. She dreamed of a grand palatial mansion with washroom and inviting smaller room, perfume for afternoon chats with close friends. आता या ठिकाणी शब्द बघा. पहिला शब्द आहे ग्रँड. ग्रँड म्हणजे भव्य. ग्रँड म्हणजे भव्य. त्यानंतर पॅलेशियल म्हणजे राजमहालाप्रमाणे. राजमहालाप्रमाणे. त्यानंतर मॅन्शन म्हणजे हवेली. मॅन्शन म्हणजे हवेली. बघा याचा अर्थ, जिथे प्रशस्त खोल्या असतील, म्हणजे खूप मोठ्या खोल्या असतील. त्यानंतर भरपूर अशा छोट्या खोल्या असतील, ज्या जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पा गोष्टीसाठी, आणि तिथे असणारं त्या घरामध्ये सगळीकडे काय असेल? सुवास पसरलेला असेल, किंवा काय असेल? एखाद्या भव्य राजमहालासारख्या घराचे स्वप्न ती नेहमी पाहत होती. असं तिला घर पाहिजे होतं. Yet she had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only thing she loved. आता बघा, तिच्याकडे यापैकी काहीच नव्हतं. खूप महाग कपडे नव्हते, दागदागिने नव्हते, आणि तरीही काय करायची? या सर्व गोष्टींची तिला प्रचंड आवड होती. He wanted so much to charm, to be invited, to be sought after. आता या ठिकाणी शब्द बघा. इन्व्हाइट म्हणजे हेवा. त्यानंतर टू बी सॉट आफ्टर म्हणजे मागितले जाणे. हा, तर बघा, तिला आकर्षक वस्तूंचा अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टींचा हव्यास होता. टू बी सॉट आफ्टर म्हणजे हव्यास होता. नेक्स्ट, she had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. आता या ठिकाणी शब्द बघा. रिग्रेट म्हणजे खेद. रिग्रेट म्हणजे खेद. डिस्पेअर म्हणजे निराशा, आणि मायजरी म्हणजे दुःख. बघा, तिची कॉन्व्हेंट शाळेतील म्हणजे इंग्लिश मीडियमच्या शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ही टाळायची, कारण
भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी कीव स्वतःविषयी खेद व्यक्त करायची, निराशा आणि दुःख वाटून ती काय करायची, रडायची. One evening, her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here's something for you. बघा, या ठिकाणी अर्थ बघा, शब्द कुठचा आहे, ट्राइम्फ म्हणजे विजय, महान सफलता. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा विजय मुद्रेने घरी आला. त्याच्या हातात एक मोठा लिफाफा, एन्व्हलप म्हणजे लिफाफा होता. हे बघ, तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलंय. नेक्स्ट. She tore open the paper and drew out a card on which was printed the words. म्हणजे तिने ते पाकिट किंवा तो लिफाफा फोडला आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. त्यावरती लिहिले होते, छापलेले होते. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MME जॉर्ज रॅम्पोडिओ रिक्वेस्ट द pleasure request the pleasure of M and MME Lloyd's company at the ministry on the evening of Monday, January 18th. बघा, त्याच्यावरती माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रॅम्पिनो सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्रीयुत व श्रीमती लॉयजेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहे, असं त्यावरती लिहिलेलं होतं. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, what do you want me to do with that, and what do you expect me to wear if I go? बघा, त्यानंतर पुढे काय झालं, तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने जी निमंत्रण पत्रिका होती ती टेबलावर फेकून दिली आणि ती काय पुटपुटली, मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे, आणि जर जायचं असेल तर मी काय घालावे आणि काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे. पुढे बघा, ही hadn't thought of that. He stammered. Why? The dress you go to the theater in, it seems very nice to me. बघा, त्याने पुढे काय म्हटलं, त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. बघा, साचरत तो म्हणाला, का बरं, थिएटर मध्ये जाण्यासाठी तू जो ड्रेस घातला होता तो माझ्या मते खूप छान आहे. He stopped, stunned, distressed to see his wife crying. He stuttered, what's the matter? Let's see, Matilde, how much would a suitable dress cost? आता या ठिकाणी शब्द बघा, कोणता शब्द आहे, स्टटर्ड म्हणजे अडखळत, स्टटर्ड म्हणजे अडखळत.
तर त्याचा अर्थ बघा, पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो खूप दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. बायकोला म्हणाला, काय झालं मातिल्डा? आपण बघू काय करता येईल ते. एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल असं तो तात्पडत बोलला. She thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. आता त्या ठिकाणी अर्थ बघा, तिने क्षणभर विचार केला आणि काय केलं, त्या ड्रेसची काय किंमत असेल किंवा आपण नवीन जो ड्रेस घेणार त्याची काय किंमत असेल असा हिशेब केला आणि लगेच काय व्हायला नको, नकार यायला नको म्हणून नक्की किंमत सांगावी याचा ती विचार करू लागले. म्हणजे नकार येऊ नये म्हणून ती विचार करायला लागली. At last she answered hesitantly, I don't know exactly, but I think it could do it with 400 francs. आता अर्थ बघा, शेवटी ती घुटमळत म्हणाली, मला नक्की माहित नाही, पण बहुतेक 400 फ्रँक मध्ये मी जमवून घेईन. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nantes with a few friends. बघा, त्याचा चेहरा थोडा उतरला कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर नांत्रे जवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने साठवून ठेवले होते. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. एवढं असूनही तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे. The day of the party drew near and Madame Loisel seemed sad, restless, anxious, thought her dress was ready. बघा, तिचा ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी मॅडम लॉयचेस कशी होती, सॅड, दुःखी होती आणि कशी रेस्टलेस, अस्वस्थ होती आणि अँक्शियस म्हणजे चिंताग्रस्त होती किंवा बेचैन होती. One evening her husband said to her, what's the matter? You have been acting strange these last 3 days. बघा, एका संध्याकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय झालंय? गेले 3 दिवस तू कशी आहेस, कशी दिसतेस? स्ट्रेंज, विचित्र दिसतेस. She replied, I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party. आता पुढे काय म्हणाले बघा, माझ्याकडे दागिने नाहीत,
घालायला एक मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. म्हणून मी दुःखी आहे, त्यापेक्षा पार्टीला न गेलेलंच बरं, असं तिने उत्तर दिलं. He was not convinced. The next day, she went to her friend's house and told her of her distress. पुढे बघा, तिची काही समजून पटेना. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. मॅडम फॉरेस्टर went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madam Loisel. बघा, मॅडम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली. त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली आणि मादाम लॉयजेलला म्हणाली, यातून निवड कर, तुला काय पाहिजे ते. चूज माय डिअर, त्यातून काय पाहिजे ते तू घे. फर्स्ट Matilda saw some bracelet, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. बघा, मातिल्डाने प्रथम सोन्याची काही ब्रेसलेट म्हणजे कडी पाहिली, मग एक मोत्याचा हार तिने ते दागिने आरशात बघत घालूनच पाहिले. She kept asking, you have nothing else? बघा, ती विचारत राहिली, आणखी काही तुझ्याकडे? Why? Yes, but I don't know what you like. आहे ना, पण तुला नक्की काय आवडेल हे मला माहित नाही. Suddenly, she discovered in a black satin box a super diamond necklace, and her heart began to beat with uncontrolled desire. बघा काय झालं, अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम नेकलेस दिसला, रत्नहार दिसला आणि अनावर होऊन तिचे हृदय धडधडू लागले. Her hand trembled as she took it. म्हणजे तिचे हात थरथरू लागले. ट्रिम्बल म्हणजे थरथरणे. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. आता या ठिकाणी शब्द बघा, फास्टर म्हणजे बांधले. काय केलं, आपल्या गळ्याभोवती तो हार तिने बांधला आणि आनंदी नजरेने ती स्वतःकडे स्मितीत होऊन पाहत राहिली. पुढे बघा. Then she asked anxiously, hesitating, would you lend me this, just this? बघा, मग तिने हळूच संकोच करत विचारले, फक्त एवढाच हा हार मला घालायला देशील का? Why? Yes, of course. हो, का नाही, मी तुला नक्की देईन. She threw her arm around her friend's neck rapturously, then played with her treasure. आता rapturously म्हणजे खूप आनंदाने तिने काय केलं, खूप आनंदाने आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन
ती झपाट्याने निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. बघा, शेवटी पार्टीचा दिवस उगवला. मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस. आता लॉयझेलला खूप मोठं यश मिळालं होतं. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल द अदर वुमेन. एलिगंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. आता या ठिकाणी शब्द बघा. एलिगंट म्हणजे मोहक, त्यानंतर ग्रेशियस म्हणजे सुखासीन. आता याचा अर्थ बघा की शेवटी तो दिवस उजाडला आणि ती कशी दिसत होती? सुंदर, लावण्यवती, आकर्षक आणि खुश होतीस आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत सर्वात सुंदर ही दिसत होती. पुढे बघा. शी डान्स वाइल्डली विथ पॅशन, forgetting everything in the triumph of her beauty and success, floating in a cloud of happiness. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट हर्षोल्लासात थैमान होऊन ती मुक्तपणे नाचत होती. यशाच्या सुखाच्या लाटावर जणू तरंगत होती. पुढे बघा. Matilda and her husband left at about 4 o'clock in the morning. म्हणजे पहाटे 4 वाजता मॅटिल्डा आणि तिचा नवरा तिथून निघाले. When they were finally in the street, they could not find a cab. बघा, ते रस्त्यावरून येऊन पोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळेना. They walked down toward the Seine till they found one. बघा, ते सीनच्या दिशेने चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. They were dropped off at their door in the Rue the Martyrs. काय केलं? Rue the Martyrs येथे त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले. And sadly it was all over for her. आणि अखेरीस तिच्यासाठी त्या सर्व गोष्टींची सांगता झाली. In front of the mirror she took a final look at herself in all her glory. बघा, आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला पाहिले, न्याहाळले. But suddenly she uttered a cry. परंतु ती एकदम किंचाळली. She no longer had the necklace around her neck. तिच्या गळ्यातील तो नेकलेस त्यावेळी नव्हता, गायब झालेला होता. What the matter? asked her husband. काय झालं असं तिच्या नवऱ्याने तिला विचारलं. She turned towards him, panic stricken. I no longer have Madame Forrester's necklace. आता या ठिकाणी शब्द बघा. पॅनिक स्ट्रायकर म्हणजे भीतीने घाबरून. काय म्हणाली? She turned towards him, panic stricken म्हणजे ती त्यावेळी घाबरूनच म्हणाली की I have no longer have Madame Forrester necklace. की माझ्याकडे माझ्याकडे काय नाहीये, कोणाचा हार, मॅडम फॉरेस्टरने जो काही हार दिला तो नाहीये. He stood up distraught. What? How
दॅट्स इम्पॉसिबल. आणि तो गोंधळून उभा राहिला. काय? कसं? हे शक्य नाही, असं तो म्हणाला. आता बघा मित्रांनो, त्यातील काही जे शब्द आहेत ते मी तुम्हाला पुन्हा एकदा PDF मध्ये देत आहोत, ते व्यवस्थित वाचायचे आहेत.